नमस्कार, मी विद्या सोनुले, राहणार चंद्रपूर. सावित्री शक्तीपीठ पुणे अध्यक्ष आणि संस्थापक माननीय गुरुधरण सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती 11 एप्रिल या दिवशी आपल्याला साजरी करायची आहे. त्यानिमित्ताने सर्वप्रथम मी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतींना विनम्रपणे अभिवादन करते. मी आज त्यांच्या अखंड या कवितेचा परिचय मी करून देणार आहे. महात्मा ज्योतिरावांनी संत तुकाराम, संत नामदेव यांच्या ज्या ओव्या होत्या, अभंग होत्या, यांची रचना अभ्यासली आणि अभ्यासल्यानंतर त्यांच्या रचनेप्रमाणे त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न केला. हे अभंग लिहिल्यानंतर पुढे त्यांनी त्याला अभंग हेच नाव दिलं. परंतु पुढे त्या अभंगामधील आशय त्यांच्या मनाला पटला नाही आणि म्हणून संतांनी लिहिलेल्या अभंगातील आशय हा धर्म, त्याच्यानंतर रंग, त्याचप्रमाणे इतर ज्या गोष्टी आहेत, म्हणजे त्याचप्रमाणे रूढी, परंपरा, स्वर्ग, नरक, ईश्वर यासारख्या गोष्टींचा आशयावर आधारित हे अभंग होते. त्यांच्या मनाला ते पटलं नाही आणि म्हणून त्यांनी त्या आशयासहित अभंग हे नावे त्यांनी नाकारलं आणि त्यांनी तयार केलेल्या ज्या रचना होत्या त्या रचनांना त्यांनी अखंड हे नाव दिलं. अखंड म्हणजे खंड न पडता कार्य करणारं काव्य. मग हे जे काव्य होतं याला क्रांतीची जनमानसांमध्ये, समाजामध्ये लोकांना क्रांती सम्मुख करणारं हे काव्य जनमानसामध्ये अखंडपणे त्याला कार्य करायचं होतं. अशा प्रकारचं हे जे अखंड आहे हे अखंड लोकांना शिक्षित करण्यासाठी, लोकांना सत्य आणि सद्विचार याकडे नेणारं हे काव्य होतं. मी त्या काव्यामधील काही खंडाच्या ओळी आपल्यासमोर सादर करीत आहे. दरिद्री मुलांनी विद्येस शिकावे, दरिद्री मुलांनी विद्येस शिकावे, भिक्षान्न मागावी पोटा पुरते, भिक्षान्न मागावी पोटा पुरते, विद्वान वृद्धांनी विद्यादान द्यावे, विद्वान वृद्धांनी विद्यादान द्यावे, भिक्षेकरी व्हावी गावांमध्ये, भिक्षेकरी व्हावी गावांमध्ये, स्त्री पुरुषांसाठी शाळा त्या घालाव्या, स्त्री पुरुषांसाठी शाळा त्या घालाव्या, विद्या शिकवाया भेद नसे, विद्या शिकावया भेद नसे, स्वहितासाठी खर्च जे करीती, स्वहितासाठी खर्च जे करीती, अधोगती जाती ज्योती म्हणे, अधोगती जाती ज्योती म्हणे, ज्योती म्हणे. महात्मा ज्योतिरावांनी या अखंडामध्ये सांगितलेलं आहे की गरीब मुलांनी आपली परिस्थिती जर दुरुस्त करायची असेल तर त्यांनी शिक्षण हे घेतलंच पाहिजे. शिक्षणाशिवाय तत्वपाय नाही. त्याचप्रमाणे स्त्री आणि पुरुषांनी शिक्षण घेताना त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा भेद करू नये. जे वृद्ध आणि हुशार असतील, विद्वान असतील, त्यांनी विद्यार्थ्यांना शिकविण्याचं काम करावं आणि त्यांना शिक्षणासाठी अन्नदान सुद्धा त्यांनी करायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण जी काही कमाई करतो त्या कमाईचा उपयोग आपल्या स्वतःसाठीच न करता जे गरजू आहेत त्यांच्या विकासासाठीही आपण थोडासा हातभार हा लावला पाहिजे. या अखंडामध्ये ज्योतिरावांनी सांगितलेलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सद्वर्तन आणि सत्य यांच्या दिशेने जर कोणी चालत असेल तो आयुष्यामध्ये नेहमीच सुखी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपण सुद्धा सद्वर्तनाने वागलं पाहिजे. आणि आजच्या प्रसंगी मी एवढंच सांगेन की आपण सर्वांनी 11 एप्रिलला महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती समारोह खूप मोठ्या उत्साहात आपण साजरी करूया. जय ज्योती, जय सावित्री.